बघा ना, तुम्हाला बी दोन हात, मला बी दोन हात, तुम्हाला बी दोन पाय, मला बी दोन पाय, तुम्हाला बी डोकं, मला बी डोकं. पण तुम्हाला असं ना, पण मला आई नाही. माझी आई म्हणायची मी लय मोठी होणार आणि मीही माझ्या आईला म्हणायचो मी लय मोठी झालो ना तर तुला साडी घेणार. आणि मग माझं स्वप्न झालं आणि मग ना मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका हॉटेलात गेलो होतो. त्यांनी मला भांडी घासायला लावली. मला भांडीच घासता येत नव्हती, तरी पण मी घासत होतो. एक दिवस भांडी घासत असताना माझ्याकडून ग्लासच फुटला आणि मला मालकाने लय जोरात मारलं. आता मला आईची खूप आठवण आली. मला आईच्या कुठे जायचं होतं. मी इथून पडून गेलो. असे पाहता पैसे सापडले. पैसे घेऊन मी दुकानात गेलो होतो आणि दुकानातून आईला लय भारी साडी घेऊन आणली आणि साडी घेऊन ना घरी चाललो होतो. घरी लय माणसं होती. मी तर बोलली दिवाळीच आहे, पण दिवाळी नव्हती. सगळ्यांना रेटत गेलो. आतमध्ये गेलो. आई अशी झोपलेली होती. आईच्या तोंडात आणि नाकात कापूस होता. आईला हलवलं. आई उठ ना. आई उठतच नव्हती. माझ्याकडे बघत पण नव्हती. आई डोळे पण उघडत नव्हती. आई ते काका बोलले, तुझी आई देवा घरी गेली, तुझी आई वरती गेली रे. आई बघ ना ग, किती दिवस झाले अंघोळ पण केली नाही, कुणी खायला सुद्धा अन्न पण देत नाही ग. आई बघ ना, मला नाही राहायचं आई इथं. आई बघ ना ग. आई मला तुझ्या कुशीत गेलं ग. आई बघ ना ग, बघते ना किती दिवस झाले. आई मला माहित आहे मित्रांनो, माझी आई परत येणार नाही. तुम्हाला आई आहे ना. आपण आईला किती बोलतो रे, वाईट किती शिवा देतो रे. प्लीज नको देवा रे, नको देवा. धन्यवाद.